दुसरं असं की प्रोटीन शरीरात जाणं गरजेचं आहे. डाळी वगैरे खाल्ल्या की तिला खूप जास्त ऍसिडिटी होते. महत्वाचं हत्यार काही असं नसं फुल टर्मिनेटरची फिलिंग. झाली का आजची साफसफाई? हे काय चालू आहे, मम्मीने त्यांना बोलवलंय मी आज घरी. म्हटलं या मच्छी वगैरे फ्राय करते. मम्मीकडे खूप जास्त पाण्याचा प्रॉब्लेम पण चालू आहे, तर मी बोलली की ना त्यापेक्षा इकडे ये, आपल्याकडे पाण्याचं काही टेन्शन नाही, तेवढीच करमणूक पण होऊन जाते आणि मी म्हटलं मस्त बरं वाटतं. आणि मी बोललो मस्त आपण फिश घेऊन येऊया. आणि मग मी आता आम्ही गेलो होतो दोघं मार्केटला. हे बघा आम्ही या फिश आणल्या मार्केटला जाऊन. हे बोंबील आहे, ओले बोंबील, आणि हे आहे राणी मच्छी. तुम्ही बरेच वेळा आम्हाला ही खाताना बघितले असतील, पण ना तू एक सांगू का, बांगडा वगैरे खायला हिला आवडत नाही आणि ते चालत पण नाही जास्ती गरम आहे म्हणून ही राणी मच्छी आपण घेतो, जेणेकरून ही पण खाते थोडीफार. आणि ओले बोंबील ऑलवेज माय फेवरेट. आणि मी जास्त खात नाही ऍक्च्युली, मी दोन पीसच्या वर नाही खात काही. एकच दोन पीस. मच्छी पण नाही, मला आवडत नाही जास्त. नाही म्हणजे असं पण जास्त देत नाही, कारण सगळ्यांना माहितीच आहे. दुसरं असं की प्रोटीन शरीरात जाणं गरजेचं आहे. डाळी वगैरे खाल्ल्या की तिला खूप जास्त ऍसिडिटी होते, म्हणजे खूप जास्त डाळ खाल्ली तर. मग आम्ही मूग डाळीचं वरण करतो असं. सकाळी तिने मस्त मूग डाळीचं वरण, भात आणि बटाट्याची चटणी बनवली होती, जी मला आवडतील, तिला खूप आवडतील. लोणच्या सोबत पापड फ्राय करून. आमचं एकदम फेवरेट डाएट. हलका पण पचायला आणि इझी पण आणि हेल्दी पण मेन म्हणजे. साफसफाई अजून तिकडचे जाळे बाकी आपले, अजून तिकडचे. जेव्हा जाळे काढायचे तेव्हाच दिसते ना. माहितीच आहे की अलिबागला आपण जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मी व्हॅक्युम क्लीनर जे होतं मी तिकडे अलिबागला घेऊन गेली होती. आणि इथे एवढं मोठं घर आहे आणि इकडे साफसफाई करणं, ते फ्लोअर क्लीन करणं, ही मॅट क्लीन करणं, सोफा क्लीन करणं, एवढ्या गोष्टी माझ्याकडून काय होणार नाहीयेत. त्यामुळे मी ह्या घरासाठी एक नवीन व्हॅक्युम क्लीनर ऑर्डर केलंय. त्यासाठी मी मागवलं आहे अगारोचं सुप्रीम स्टिक व्हॅक्युम क्लीनर. तर मी आता हे का घेतलं, कारण की मला 2 in 1 व्हॅक्युम क्लीनर पाहिजे होतं, ते पण खूप साऱ्या अटॅचमेंट सोबत. यामध्ये आपल्याला इतकं काय काय मिळतं. हे आपण हँड हेल्ड यूज करू शकतो. हा आहे छोटा ब्रिजल ब्रश, एकदम इझिली सोफा वगैरे क्लीन करू शकतो. बघितलं ना किती छान क्लीन केलं. रिमूव्ह करणं पण एकदम सोपं आहे, फक्त बटन पुश करा आणि काढा, झालं. आणि फ्लोअर किंवा मॅट क्लीन करायची असेल तेव्हा आपण ही स्टिक यूज करू शकतो. हे बघा, याने आपण हार्ड फ्लोअर, कार्पेट वरील डस्ट, पेट हेअर्स, फूड पार्टिकल्स इझिली व्हॅक्यूम करू शकतो. तसेच याला 2 अटॅचमेंट दिलेले आहे, एक लहान आणि एक मोठी. आणि हे 270 डिग्री फिरू शकते, म्हणजे आपण कुठल्याही कानाकोपऱ्यात घाण असेल, क्लीन करायचं असेल तर आपण कुठेही मूव्ह करू शकतो. बघू शकता आपण एवढी साफसफाई केली, पूर्ण कचरा याच्यामध्ये जमा झालेला आहे. हे बॅगलेस डस्टबिन आहे, याची कॅपॅसिटी 0.5 लिटर आहे. हे साफ करणं पण एकदम इझी आहे, फक्त बॅरल गन सारखं हे बटन पुश करून आपण डिटॅच करू शकतो. इथे पुश करायचं आणि हे डस्टबिन ओपन करायचे आणि यामध्ये जमलेले डस्ट फेकून द्यायचे. आता ही झाली वरच्या वर सफाई, पण जर आपल्याला पूर्ण डीपली क्लीन करायचं असेल तर फक्त लेफ्ट साइडला फिरवायचं आणि डस्टबिन वेगळी करायची. हे आहे हेपा फिल्टर. 0.3 मायक्रॉन पर्यंतच हे पूर्ण पार्टिकल्स उचलून घेतात, जसं की ॲलर्जी, डस्ट. तसंच आपल्याला एक एक्स्ट्रा हिपा फिल्टर पण आपल्याला बॉक्स सोबत भेटलेला आहे. फिल्टर वॉशेबल पण आहे. परत हे अटॅच करणं पण खूप इझी आहे. ठेवलं आणि क्लॉकवाईज फिरवलं आणि हे अटॅच. ही लावली अटॅचमेंट आणि बस. आता हे आपण यूज करू शकतो. कॉर्डलेस व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि याची सक्शन पॉवर 25 किलो पास्कल आहे आणि खूप पॉवरफुल ब्रशलेस मोटर जी 400 वॅटची आहे आणि ही 2000 mAh ची बॅटरी आहे. याला 3 सक्शन मोड्स आहेत, लो, मीडियम आणि हाय. याला कम्प्लिटली 5 तास चार्ज करावा लागतं. लो साठी 60 मिनिट, मीडियम साठी 20 मिनिट आणि हाय पॉवर मोड वरती 8 मिनिटाचा बॅकअप देते. त्यासोबत आपल्याला 28 वॅटचं चार्जर मिळतं. आणि हो, चार्जिंगला असताना आपण हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करायचं नाही. जेव्हा फुल चार्ज होईल तेव्हाच आपण हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करायचं.
हा मोटराइज ब्रश आहे आणि याला इथे लाइटिंग सुद्धा दिलेली आहे. तसेच चालू केलं की हे स्वतःहूनच पुढे जातं. याला चाक सुद्धा दिलेले आहे. तसेच अजून एक्सेसरीज मिळतात, जसं की 2 in 1 ब्रश. हे मागे घेतलं की नोझल आणि हे पुढे घेतलं की ब्रश. हा एक नोझल दिलेला आहे, जी अशी कोपऱ्यातली घाण काढण्यासाठी मी याचा उपयोग करू शकते. हे आहे हँगिंग किट, व्हॅक्यूम क्लीनर आपल्याला भिंतीवरती हँग करण्यासाठी. ही बॅटरी आहे. इथे चार्जिंगचा स्लॉट दिलेला आहे आणि इथून आपण मोड चेंज करू शकतो, लो, मीडियम, हाय. तर हे आहे माझं घर साफ करण्यासाठी ते एक महत्वाचं हत्यार. काही असं नसं फुल टर्मिनेटरची फिलिंग येते. कापून असंच ना ग आडवा दरवेळेस परत उभा ना कापू. बघ ना आडवाच आहे ना. बरोबर, नीट कापा, हात कापन. व्हेरी गुड. तिला कापू मच्छीला लावून ठेवते सगळं. मॅरिनेट करून ठेव आणि मम्मी त्याला गरम गरम फ्राय कर. तेच करणार. बाउल मध्ये करू का? नाही बिलकुल. माझं बाउल आहे, नाही घ्यायचं. तुम्ही काय होते नाही ते धर ना, धर सगळं ते माझ्या बाउल मध्ये. ते माझं नको माझं फेवरेट. हा ते फ्रूट साठी ठेवलेलं आहे. कशात काही करून ठेवायला लावते लगेच. ठेवा इकडे, ठेवा ते घासायला. परत घेणार नाही ना? मग नाही घेणार. आता टाकलं नाही. भांडे किती भरू अजून मी. लिंबू देतात आता घे. माझ्या हाताला लागले ना. तर मशीन घे. आणि मच्छी आणि बोंबी. मम्मी ते आलेत आता झाले. ऑफिसला गेले, ऑफिसवरून चेंज केलं, घरी आली आणि मग इकडे आले. तर बोलत होता बबीकडे घेऊन जा. बबी काय चल. हा मग घेऊन यावं लागेल. 8 वाजले पाहिले का. माझी सोनू, माझी छपुली, माझं राजकुमार. हा पी मम्मा. इथं आला थोडा टाळ्या वाजवायला लागला असं. आटू दरवाजा खोल. पाणी पिऊन घ्या. एवढं आता खुश झालंय. तर ते काळे रवा भाजला. रवा तळायचा नाव थोडासा. रवा नव्हता लावायचा त्या दिवसासारखी नाही, करायचं. हलका लावला थोडा कडक होतं रे. आता यांना नको लावू रवा. ठेवली ते फ्रीज मध्ये. याला नाही. बस झाली एवढी मच्छी. बरं ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण बनवले का? मच्छी बनवली आहे, थोडं डाळ आहे, बटाट्याची चटणी सकाळची आणि आता ही थोडी वालपापडी बनवते. हा ठीक आहे चालेल. मग बस झालं ना. बस झालं. काय आवडतं तुला? कोणी दिलं? आतूनी दिलं. तेव्हा फिश खायची होती त्याला, आतूनी दिली. किट्टू मला देतो फिश तू? नाही खा लगेच देतो का बाई. लगेच बबीने दिलं. बबेने दिलं. बेबीने दिलं. बेबीने सोलून नाही दिलं, काढून नाही दिले काटे. कोणी दिलं? आता लोक बेबे म्हणत राहतात दादा. बेबी कोणाचं घर आलं तर बेबेच. हा ना. बेबेच्या घरी आला काय? थांब तुला फटके द्यावा लागेल तुला. असं फेकायचं नाही बाबड्या. खाऊन घे. फिश खा जा. हे बघा, हे आता जेवण करायला घेतलं. म्हणजे जेवण होत आलं आणि आता लक्षात आलं की अरे व्लॉग चालू होता आपला. तर मला लय बरं वाटलं. आयतं जेवण भेटलं मला. ऑफिसला आलेली एवढी थकली होती, पण डायरेक्ट आल्याला जेवण भेटलं. बनवलं ना तिने. लय फास्ट कामाला लागले तुम्ही. आता काहीच बनवावं नाही लागलं मला. याला पण नाही. सगळं काही बनवून ठेवलं. फ्राय केली आणि भाजी बनवली याची. कसली हो? वालपापडी लय भारी झाली वालपापडी. आणि मी थोड्याशा भाकरी घेऊन आलतो घरी. विशाल पण जेवला आणि पप्पा घरी आहे. त्यांना सकाळी आहे ना 2-3 ठिकाणी गाडी लावायची, त्याच्यामुळे मग ते बोलले. सकाळी 6ला ट्रिप आहे त्याच्यामुळे मग ते बोलले की मी नाही येत. तुम्ही जा. हा ये बस. दुपारचं जेवण आलाय. सो कशी झाली फिश? छान. कशी झाली मम्मी फिश? एकदम भारी. मस्त ना एकदम. कशी झाली किट्टू फिश? तू खाल्ली का? किती खाल्ली? बापरे 5 खाल्ली. ढोल्या 5 किती राहतात दाखव असे. 1 2 3 4 5 8 6